बाबा हो थांब की आवरून तो म्हणले ना तुला. अरे पण हो की गडबड कशात. आधी पेडॉन सुट्टी एन्जॉय करायचं चाललं वाटतं हा? अहो दाजीबा काम असलं की काम करू वाटतं ना आणि निवांत असलं की निवांत बसू वाटतं ना. ऐका अरे एकट्याचं तुझं नाही तसं सगळ्यांचं तसंच. पण मी काय म्हणतोय माणसाने डोकं रिकामं ठेवूच नाही काय बापू. होय. आणि अर्जुन नेहमी माणसानं कामात असावं. कामात असलं की माणूस विचार करत राहतो. अहो अर्जुन दादा यांचं काम थोडं वेगळंच आहे बघा. अहो तुम्हाला सांगते कधी कधी ना रात्री 9ला मीटिंग असते मॅनेजर सोबत. दाजीबा आता सगळं ऑनलाईन झालंय ना त्यामुळे काय बोलता पण येत नाही. बापू हे नाही हे आपल्याला अनुभवायला नाही मिळालं बा. अहो हे या पिढीचे अनुभव आहेत. पण आपण जे अनुभवलं ती यांनी कुठं अनुभवलंय. अगदी बरोबर बोलला बापू. काय फुईलजी तब्येत बरी आहे ना. नाही म्हणलं कालच्या फिरणीने काय खाऊन त्रास नाही ना झाला. अहो दाजीबा त्यांनीच बनवली होती की फिरणी. चेहरा जरा उलटी आल्यासारखा केलाय म्हणून म्हणलं. नाही नाही काही नाही बरी आहे बरी आहे. हा हा हे सगळं या अप्पीमुळे झालंय. आता ह्याची काय हालत करते ना ते बघाच. ओ भुयाजी काय 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 नाही 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 काही नाही आवडते मी ए सिम्बा आवरलं का बाळा तुझं. हो बाबा तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. अरे वा बाबा अरे मा कुठे मला तिला पण शुभेच्छा द्यायच्या. अहो म्हणजे तुमची मा कलेक्टर आहे मग स्वातंत्र्य दिना दिवशी ती कशी काय घरी असेल. म्हणजे अरे अमोल बाळा मा सकाळीच गेली ऑफिसला. ध्वजवंदन आहे ना ऑफिसला आज. हा मग तिला जायला लागते लवकर. त्या बाबतीत मा मला पण बोलली नाही मग मी पण गेलो असतो ना. अरे बाळा तू झोपला होतास त्यावरून गेली लवकर. आपलीचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे बा. अहो सगळ्यांची काळजी घेऊन घरची कामं करून परत कामावर पण जाते बघा कुठं कमी पडत नाही. काय कदम आज सुनेचं लईच कौतुक वाटतंय. अरे नुसतं सून कुठं अर्जा. अरे तुमचं लग्न झालं आणि तिनं माझ्या लेकीची कमतरता भरून काढली. डबा काय हो काय झालंय. तुम्ही कालपासून काही बोलणंच झालंय. कित्येकदा सांगून परत परत त्याच गोष्टी होणार असतील ना तर मी माझी ताकद का वाया घालू या ठिकाणी. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला. रुपाली मी तुला आणि आर्याला कित्येकदा समजावलं पण तुमच्यात फरकच पडत नाहीये. तुम्ही एकदा फक्त एकदा आर्याला समजून घ्या ना. ती काय बोलली ऐकलं ना तुम्ही. हो पण ते अशक्य आहे. कारण अर्जुनचं लग्न होऊन त्याला एक मुलगा आहे आणि त्यानं त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. कळत नाही तुम्हाला. अर्जुन भाऊजींचा आर्याशी साखरपुडा झाला होता हे देखील तितकंच खरं आहे ना. जाऊ दे ना रुपाली मला तो विषयच नको या ठिकाणी. बरोबर आहे. तुम्ही ना आजपर्यंत असाच विषय टाळत आलात ना म्हणून हे सगळं झालं. अगं काय बोलतेस तू रुपाली. अहो काय चुकतंय त्या आर्याचं हा. आणि तुम्ही तुमच्या मोठ्या भावाचा अधिकार वापरून अर्जुन भाऊजींना त्यांच्या भल्याच्या 4 गोष्टी कधी सांगितल्यात का. अर्जुन आता लहान नाहीये रुपाली. पण तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत. कधी कधी मोठ्यांचा अनुभव लहानांना काहीतरी शिकवून जाऊ शकतो. पण नाही तुम्हाला ना त्यांच्याशी काही बोलायचंच नाही. बर मी अर्जुनशी काय बोलावं अशी अपेक्षा आहे तुमची. अहो तुम्ही मोठे आहात. अर्जुन भाऊजींना त्यांचं काय चुकते काय बरोबर आहे हे जर तुम्हाला सांगता येत नसेल ना तर काय उपयोग नाही हो तुमच्या मोठ्या असण्याचा. मला एक सांगा आर्या चांगली आहे की वाईट. अहो बोला ना. चांगली आहे आणि आर्या चांगली आहे म्हणूनच अर्जुन सोबत आपण तिचा साखरपुडा लावून दिला. मग त्याच आर्यासाठी एकदा तुम्ही भाऊजी आणि मामांजींशी बोलू शकत नाही का. रुपाली ते वाटतं तितकं सोपं नाहीये.
अपर्णा आणि भाऊजींचं एकत्र येणं सुद्धा सोपं नव्हतं, पण एवढ्या छोट्या अमोलनी करून दाखवलंच ना. हे बघा, आपल्याला भाऊजींसाठी काय योग्य वाटते ते करायला काय हरकत आहे ना. तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही एकदा भाऊजी आणि मामांजींशी बोलून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी मी बोलून बघतो. येतो मी. आता कलेक्टर मॅडम आपल्या आहेत, पण मग आपल्याला आपल्या हक्काचं नको का सांग बरं. याची पण आता सगळी जमीन तर बापूंनी ते छोटे सरकारांच्या नावावर केली ना हो. अगं करू दे की, करू दे. कलेक्टर मॅडम आपल्या आहेत का नाही? हा मग तू जर बोललीस ना तर कलेक्टर मॅडम तुझ्या नवऱ्याच्या नावावर करू शकतील. भुयाजी, अहो खरंच असं होऊ शकतं का हो? हा मग अगं येळत केलं ना तू सगळं होईल बघ. फक्त म्हणा बाय बोललं मात्र पाहिजे. नावाची हाय मनी, दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजती पाणी.